श्री स्वामी समर्थ मंडळी, येत्या 25 जानेवारी 2026 वार आहे रविवार. या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. रथसप्तमीला रविवारी उत्तरा फाल्गुन नक्षत्रावरती आदित्यदेव म्हणजेच भगवान सूर्यनारायण प्रकटले, म्हणून रथसप्तमी ही तिथी श्रेष्ठ म्हणून गणली जाते. रविवारचा दिवस हा सूर्यनारायणांना समर्पित आहे. या दिवशी विधिवत भगवान सूर्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. बघा मैत्रिणींनो, यशस्वी होण्याचं पहिलं सूत्र आहे ते म्हणजे पहाटे लवकर उठणं. ब्रह्ममुहूर्ताला जाग येणं अत्यंत उत्तम, परंतु इतक्या पहाटे उठणं शक्य नसेल तर निदान आपण सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. हा शास्त्राचा नियम आहे. आपले पूर्वजसुद्धा आपल्याला नेहमी सांगतात बघा, लवकर निजे लवकर उठे त्यास चांगलं आयुरारोग्य लाभे. म्हणजेच काय, लवकर निजे लवकर उठे त्यास धनसंपदा भेटे. धनसंपदा म्हणजे पैसे वगैरे काही नाही. धनसंपदा म्हणजेच उत्तम आरोग्य, तेज, यश, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होतो. म्हणून सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याचं दर्शन जरूर घ्यावं. सूर्यदेवांना अर्घ्य आवर्जून द्यावी. उगवत्या सूर्यदेवालाच अर्घ्य द्यावी. तापत्या सूर्याला जल अर्पण केले जात नाही. दररोज सूर्याची उपासनाही झालीच पाहिजे. रथसप्तमीला म्हणजेच उद्या आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्यकवच, नवग्रह स्तोत्रम याचं पठण रथसप्तमीला आवर्जून करावं. सूर्यनारायणाची उपासना केल्यास सूर्यदेव आपल्याला ऊर्जा प्रदान करत असतात. बघा, एकमेव देव आहेत सूर्यदेव की ज्यांना आपण बघू शकतो. उद्या सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. सूर्यदेव दररोज न चुकता आपल्याला प्रकाश देत असतात, आपल्याला दर्शन देत असतात. जे लोक सूर्याची उपासना करतात ते सूर्यासारखेच तेजस्वी होतात. प्रत्येक आजारांवर मात करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते. सूर्यदेवाचे रूप हे परब्रह्म स्वरूपाचे आहे. कीर्ती, तेज, धन, ऐश्वर, ज्ञान यापेक्षा कितीतरी गोष्टींनी सूर्यदेवांचे रूप परिपूर्ण आहे. आपल्या आयुष्यात काही संकट असतील, दुःख असेल, त्यांनी सूर्यदेवांची उपासनाही नक्की करावी. प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबासाठी रथसप्तमीला या सेवा आवर्जून कराव्यात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.